तलाठी भरती 2025 राज्य शासनाची अखेर मंजुरी मिळाली। 1700 पदे भरणार, जाहिरात डिसेंबर अखेर येणार। चला पाहूया संपूर्ण डिटेल आणि ही संपूर्ण अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। सज्जावरच्या चक्रा कमी होणार आहेत। तलाट्यांची 1700 पदे भरली जाणार आहेत। आपल्याला आपण कित्येक वर्ष झालं ही वाट बघतोय की तलाठी भरती येईल। तलाठी भरतीची खूप दिवसांपासून ही चर्चेत असणारी प्रलंबित प्रक्रिया आज अखेर मार्गी निघालेली आहे। राज्य शासनाची अखेर त्याला मंजुरी मिळालेली आहे। रिक्त पदांचा सुद्धा तपशील या ठिकाणी जाहीर होणार आहे आणि डिसेंबर अखेर आपल्याला या तलाठी भरतीची जाहिरात पाहायला मिळेल। त्यामुळे तलाठी भरती जी प्रतीक्षेत होती ती आता नक्कीच आपल्याला डिसेंबर अखेर पाहायला मिळेल। 1700 पदांपेक्षा अधिक पदांची ही भरती होणार आहे। त्यामुळे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल। त्यासोबतच नवीन सज्जा निर्माण होत आहेत। त्यामुळे नवीन सज्जेवरती सुद्धा नवीन तलाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत। मात्र या तलाठी भरतीमध्ये महसूल सेवकांना मात्र थोड्याशा राखीव जागा मिळतील आणि या निर्णयामुळे दरवर्षीचे हजारो तलाठी धारक अभ्यास करत आहेत। तलाठी होण्यासाठी जे स्वप्न बाळगत आहेत ते स्वप्न पूर्तीस उतरण्यासाठी आपल्याला आता एक हिरवा कंदील राज्य शासनाकडून मिळालेला आहे। आता लवकरच ही भरती आपल्याला पाहायला मिळेल। 1700 पदे राज्य सरकारकडून भरती होईल। मात्र आता ही परीक्षा MPSC घेणार की सरळ सेवा माध्यमातून कुठली कंपनी घेणार हे पाहणं आता अगत्याचं ठरेल। कारण डिसेंबर अखेर जर जाहिरात आली तर परीक्षा ही जानेवारी-फेब्रुवारी नंतरच होईल। त्यामुळं फेब्रुवारीमध्ये जर ही परीक्षा झाली तर निश्चित ही MPSCच्या सरळ सेवेकडे वर्ग करण्यात येईल असं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्या सभेमध्ये केलेलं होतं। त्यामुळं 2026च्या परीक्षा हे MPSC घेईल। ज्या सरळ सेवा असतील त्यासुद्धा, गटक आणि गड्डच्या ज्या सरळ सेवा असतील त्यासुद्धा। त्यामुळं ही परीक्षा शक्यतो MPSCकडे वर्ग व्हावी आणि तेच चांगलं आहे प्रायव्हेट कंपनीपेक्षा, आणि ती सरळ सेवाच होईल। त्याला प्री आणि मेन्स नसणार आहे। सो त्या संदर्भामध्ये नगर परिषद असेल, रेशीम संचालनालय भरती असेल किंवा तलाठी भरती असेल, या सर्व भरत्या आता MPSCकडे वर्ग होतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।